पहिला प्रश्न आहे, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव काय होते? तर पहा, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव रामतनू पांडे हे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? तर पहा, जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्रामध्ये 2015 रोजी सुरू करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1974 पोखरण इथे अंमलात आलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते? तर पहा, 1974 पोखरण इथे अंमलात आलेल्या पहिल्या परमाणु चाचणीला स्माइलिंग बुद्धा हे सांकेतिक नाव देण्यात आले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सिंधू नदीपासून ते बंगालमधील सोनार गावापर्यंत ग्रँड ट्रंक रोड नामक जुना भव्य रस्ता कोणत्या सत्ताधीशाने बहाल केला होता? तर पहा, याचं उत्तर आहे शेरशाह सूरीने सिंधू नदीपासून ते बंगालमधील सोनार गावापर्यंत ग्रँड ट्रंक रोड नामक जुना भव्य रस्ता बहाल केला होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, वॉरेन हेस्टिंग हे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. पहा, बंगालचा म्हटलं आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी रद्द केली? तर पहा, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी रद्द केली? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इंग्रज भारतातील 1608 पहिले वखार कुठे होते? पहा, इंग्रजाची भारतातील 1608 पहिली वखार कुठे होती? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, सुरत या ठिकाणी इंग्रजाची पहिली वखार होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण होता? तर पहा, भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण होता? तर थॉमस स्टीव्हन्सन हे भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? तर पहा, इथं हे प्रिंट मिस्टेक आहे. सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? तर पहा, 1782 रोजी सालबाईचा तह झाला, 1782 रोजी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1958 रोजी राणी व्हिक्टोरिया प्रस्तुत जाहीरनाम्यामध्ये पहिला भारत मंत्री कोण होता? तर पहा, 1858 रोजी राणी व्हिक्टोरियाच्या प्रस्तुत जाहीरनाम्यामध्ये पहिला भारत मंत्री कोण होता? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, लॉर्ड स्टॅनले हे पहिला भारत मंत्री होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वतंत्र युद्धाचे स्वरूप धारण केले असे उद्गार 1857 बद्दल कोणी काढले? तर पहा, धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेले घटनेने शेवटी स्वतंत्र युद्धाचे स्वरूप धारण केले असे उद्गार 1857 बद्दल डॉक्टर एस एन सेन यांनी काढले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते? तर पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष हे मौलाना आझाद हे सर्वात तरुण अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिन केव्हा असतो? पहा, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिन केव्हा असतो? तर पहा, याचं उत्तर आहे 11 एप्रिल. 11 एप्रिलला राष्ट्रीय मातृसुरक्षा दिन असतो. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा असतो? पहा, राष्ट्रीय म्हटलं आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा असते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
राष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर पहा, राष्ट्रीय कामगार म्हटलं आहे. राष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी राष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पहा, रेड क्रॉस या संघटनेचे स्थापक कोण आहे? तर पहा, रेड क्रॉस या संघटनेचे स्थापक कोण आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला हेनरी ड्युनॉट. हेनरी ड्युनॉट हे रेड क्रॉस या संघटनेचे स्थापक आहे. हेनरी ड्युनॉट. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नाम म्हणजे नॉन अलाइड मूवमेंट या संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर पहा, नाम म्हणजे नॉन अलाइड मूवमेंट म्हणजे अलिप्तवाद चळवळ या संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर पहा, याचं उत्तर आहे 1955. 1955 रोजी नॉन अलाइड मूवमेंट या संघटनेची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन. वॉशिंग्टन इथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर पहा, जागतिक हवामानाचे संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे जिनेवा. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनेवा इथे आहे. पुढचा प्रश्न पहा, सार्क संघटनेची मूळ संकल्पना 1980ला कोणी मांडली? तर पहा, सार्क संघटनेची मूळ संकल्पना 1980ला कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे पहिला जिया उर रहमान. जिया उर रहमान यांनी सार्क संघटनेची मूळ संकल्पना मांडली. हे बांगलादेशचे होते. बांगलादेशचे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शरीराचे तापमान कशाने मोजले जाते? तर पहा, शरीराचे तापमान कशाने मोजले जाते? तर पहा, थर्मामीटर. थर्मामीटरने शरीराचे तापमान मोजले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भूकंपाची तीव्रता कशाने मोजतात? तर पहा, भूकंपाची तीव्रता कशाने मोजतात? तर याचं उत्तर आहे दुसरा सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफने भूकंपाची तीव्रता मोजतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वक्काचा अभ्यासाला काय म्हणतात? तर पहा, वक्काचा अभ्यासाला नेफ्रॉलॉजी असे म्हणतात. वक्काच्या अभ्यासाला नेफ्रॉलॉजी असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्याचा अभ्यासाला शास्त्रीय नाव काय आहे? तर पहा, पक्ष्याचा अभ्यासाला काय म्हणतात? तर पहा, पक्ष्याचा अभ्यासाला ॲनिथ्रोपोलॉजी नाही आहे, अर्निथॉलॉजी आहे. अर्निथॉलॉजी. पक्ष्याचा अभ्यासाला अर्निथॉलॉजी असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, हायड्रोजनचा शोध कोणी लावला? तर पहा, हायड्रोजन या वायूचा शोध कोणी लावला? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिश यांनी हायड्रोजनचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहमदनगर. हरिश्चंद्रगड हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, हरिश्चंद्रगडाची उंची किती मीटर आहे? तर पहा, हरिश्चंद्रगडाची उंची किती मीटर आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला 1424. हरिश्चंद्रगडाची उंची 1424 एवढी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वाई ते महाबळेश्वर कोणता घाट लागतो? तर पहा, वाई ते महाबळेश्वर कोणता घाट लागतो? पसरणी घाट. वाई ते महाबळेश्वर पसरणी घाट लागतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रायगड ते रत्नागिरी कोणता घाट लागतो? तर पहा, रायगड ते रत्नागिरी हे केडसी घाट. रायगड ते रत्नागिरी केडसी घाट लागतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नरनाळा बल्लारपूर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पहा, नरनाळा आणि बाळापूर हे किल्ले अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे नंदुरबार. अस्तंबा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर मुल्हेर हे किल्ले आहे.
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, छावा हे पुस्तक कोणाचे आहे? तर पहा, छावा हे पुस्तक कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे पहिला शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांचे छावा हे पुस्तक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मी वनवासी हे साहित्य संपदा कोणाचे आहे? तर पहा, मी वनवासी हे साहित्य संपदा कोणाचे आहे? तर सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ यांची ही साहित्य संपदा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, चार नगरातले माझे विश्व. चार नगरातले माझे विश्व या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, चार नगरातले माझे विश्व या पुस्तकाचे लेखक जयंत नारळीकर. जयंत नारळीकर हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शांतता कोर्ट चालू आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पहा, शांतता कोर्ट चालू आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पहा, याचं उत्तर आहे, पहा याचं उत्तर आहे विजय तेंडुलकर. विजय तेंडुलकर या पुस्तकाचे लेखक आहे. शांतता कोर्ट चालू आहे, विजय तेंडुलकर. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, चाकाचा शोध कोणत्या युगामध्ये लागला? तर पहा, चाकाचा शोध कोणत्या युगामध्ये लागला? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा ताम्रपाषाण युग. चाकाचा शोध ताम्रपाषाण युगामध्ये लागला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मोहनजोदाडो इथे सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर पहा, मोहनजोदाडो इथे सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला रखलादास बॅनर्जी. रखलादास बॅनर्जी यांनी मोहनजोदडो इथे सिंधू संस्कृतीचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या काळात गुप्त युगाचा सुवर्णकाळ मानला जातो? तर पहा, कोणत्या काळात गुप्त युगाचा सुवर्णकाळ मानला जातो? तर पहा, याचं उत्तर आहे समुद्रगुप्त. समुद्रगुप्तच्या काळामध्ये गुप्त युगात सुवर्णकाळ मानला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हरिसेन हा कवी कोणत्या दरबारात होता? पहा, हरिसेन हा कवी कोणाच्या दरबारात होता? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा समुद्रगुप्त. समुद्रगुप्ताच्या दरबारामध्ये हरिसेन हे कवी होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर पहा, महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? याचं उत्तर आहे विजयलक्ष्मी पंडित. महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल हे विजयलक्ष्मी पंडित ही होती. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर याचं उत्तर आहे पहिला सरोजिनी नायडू. भारतातील पहिली महिला राज्यपाल ही सरोजिनी नायडू ही होती. पुढचा प्रश्न पहा. विधानसभाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर पहा, विधानसभाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर याचं उत्तर आहे 170. 170मध्ये विधानसभाची तरतूद केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे? तर पहा, माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे? 8,848. 8,848 एवढी माउंट एव्हरेस्टची उंची आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये नागरहोल राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बेटला हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर झारखंड. झारखंडमध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कुच्चीपुडी हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहा, कुच्चीपुडी हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये कुच्चीपुडी नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्य हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्य हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा, याचं उत्तर आहे तामिळनाडू. भरतनाट्यम हे नृत्य तामिळनाडूमध्ये केले जातात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर पहा, याचं उत्तर आहे कोहिमा. नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे दक्षिण उत्तर लांबी किती
किती किलोमीटर आहे? तर पहा भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे? तर पहा याचं उत्तर आहे पहिला 3214. 3214 एवढे भारताची भारत दक्षिण लांबी आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महिला अध्यक्ष कोण होती? तर पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिली महिला अध्यक्ष ही ॲनी बेझंट होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 51 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.